वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण मॅगीज बनवणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। सगळ्यात आधी तर आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती असणार आहे एक फ्राईड मॅगी। त्यासाठी सगळ्यात आधी आपण 1.5 कप आपण पाणी घेतलं होतं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅगी जी आहे ती बॉईल करायला ठेवायची आहे। मी फक्त एकच पॅकेटची मॅगी बनवली होती, सो इथे हाफ पॅकेट 1.5 कप आपण पाणी टाकलं होतं। त्यानंतर 2 ते 3 मिनटं बॉईल होऊन द्यायची आहे मॅगी व्यवस्थित। पाणी बॉईल झाल्यानंतर मॅगी ॲड करा, जेणेकरून व्यवस्थित बॉईल होईल आणि 2 ते 3 मिनटात व्यवस्थित बॉईल होऊन जाते। सो सेपरेट करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून ठेवा, जेणेकरून ती लवकर थंड होईल। तर आता इथे आपली मॅगी जी आहे ते कुक झालेली आहे व्यवस्थित। त्यानंतर आपण इथे पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत। मी इथे अर्धा पळी तेल घेतलं होतं। त्यामध्ये ना अंडं फोडून टाकणार आहे सगळ्यात आधी मी। अंड्यामध्ये जर तुम्हाला टाकताना मीठ थोडंसं वरून टाकायचं आहे फोडल्यानंतर, तर तुम्ही टाकू शकता। आता इथे अंडा टाकलं आहे आपण, पण त्याचं ऑमलेट व्हायच्या आधीच आपण त्याला मिक्स करून घेणार आहे। जसं आपण भुर्जी करताना मिक्स करून घेतो तसं इथे आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचे बारीक बारीक तुकडे तयार होत नाहीत। तर तुम्ही बघू शकता स्लोली ते सेपरेट होत जाईल। जसं ते कुक होईल ना व्यवस्थित, तसं ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ते कट होईल। जेव्हा पूर्ण पॅनला चिटकायचं बंद होईल ना आपलं एग, तेव्हा समजायचं की आता हा व्यवस्थित रेडी झालेला आहे, आपल्याला हवं आहे तसं। तर तुम्ही बघू शकता असं ते दिसतं जेव्हा कुक होतं व्यवस्थित। तर आपण हे साईडला काढून घेणार आहोत। साईडला काढून घ्यायचं आहे आणि लगेच आपण थोड्या वेळाने हे झाल्यानंतर आपण आपण जे मसाले यूज करणार आहे ना ते बनवून घ्यायचे आहेत ग्रेव्हीसाठी। सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, परत एक पळी तेल घेतलं होतं इथे मी। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट यूज केलेली। अद्रक लसूणची पेस्ट इथे रेडीमेड मी यूज केली होती। त्यानंतर चांगली आहे ना त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लसूणच्या पेस्टला। जोपर्यंत ते चांगलं भाजत नाही, तेल सुटत नाही, तोपर्यंत आपण सोया सॉस ॲड नाही करायचा। भाजल्यानंतर आपण सोया सॉस ॲड करायचा, चिली सॉस ॲड करायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही हे मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये तुम्ही पांढरे तीळसुद्धा ॲड करून घेऊ शकता, आधी जेव्हा तुम्ही सॉस वगैरे फ्राय करून घेत आहेत तेव्हा। तर इथे तुम्ही बघू शकता की आता तुम्ही ह्याच्यामध्ये मी बॉईल केलेली आपली जी मॅगी आहे ना ती आता मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। सो इथे मॅगी जी आहे ती ॲड करून घेतली आहे। आता बरेच जणांना ज्यांना मॅगी खूप जास्त आवडते ते लोकांना मॅगी नॉर्मल जे ते लोकं खातात तेच आवडतं, त्यांना असे वेगळे ट्राय करायला आवडत नाही। पण ज्यांना नेहमी नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे ही रेसिपी ट्राय करू शकता। त्याच्या मॅगीवरती मी सगळ्यात आधी पांढरे तीळ टाकले होते आणि त्यानंतर आपण जे एग्सचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि चांगलं व्यवस्थित आता आपले सगळे मसाले मॅगी आणि आपण जे अंड्याचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता तर स्लोली ह्याच्यामध्ये मॅगीचा कलर आहे तो ब्राऊन होत चाललेला आहे। जर तुम्ही एकच पॅकेट मॅगी यूज करत आहात ना तर तुम्ही सोया सॉस जो आहे ना तो फक्त अर्धा चमचा टाका आणि चिली सॉससुद्धा अर्धा चमचा टाका। आणि जर मॅगी मसाला तुम्हाला ह्याच्यात टाकायचा तर तो ऑप्शनल आहे। मला त्याची चव एक्स्ट्रा म्हणजे या सॉसेसमध्ये नाही आवडत, म्हणून मी ॲड नव्हती केली, बट तुम्हाला ॲड करायचं तर तुम्ही करू शकता। आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी इथे वरून आहे ना मीठ ॲड करणार आहे। मीठ आपण एकदम थोडंसं टाकायचं आहे, कारण आपण इथे कोणत्याही प्रकारचा अजिनामोटो वगैरे यूज नाही करत आहे। सो याला फ्लेवर कसा येईल व्यवस्थित म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं, जास्त नाही, कारण सोया सॉससुद्धा ऑलरेडी खारट असतो, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आणि परत एकदा टॉस करून घ्यायचं। कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।